तर काही आम्ही धबधब्यामध्ये जाऊन आलो, पाठीमागे धबधबा आहे. आता इथं पाऊस नाही तर एवढा प्रेशर आहे. आम्ही आतमध्ये गेलो, व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. आम्ही दिवसभर कोकणात फिरणार आहे. तर पहिलं जे लोकेशन आम्ही निवडले ते परशुराम मंदिर निवडले. तर आम्ही गाईज काय व्ह्यू आहे बघा, इथून पूर्ण असा घाट आहे हा परशुराम घाट. मस्त. पहिल्यांदा आयुष्यात असा बघा असा कापड कापत नाही ते लोक वेल्डिंग मशीन सगळं हाताने कापायला लागले. शाबाश. आणि ही कुठली बिर्याणी आहे? गुलगुले पेस्ट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जस्ट चिल पनीर विथ वैदू. तर काय, आज आमचा कोकणातला पहिला दिवस आहे आणि आम्ही सकाळी किती वाजता मुंबईवरून 4 वाजता निघालेलो आणि इथं आम्हाला पोहोचेपर्यंत आता 2:30 वाजलेत. 2:30-3 झालेत. आणि इथे म्हणजे असं 2:30 दुपार आहे तरी इकडचं वातावरण बघा, एकदम हलका हलका पाऊस पडतोय आणि इतकं मस्त आहे ना. वातावरण आहे. आणि खरंच ज्याच्या म्हणजे असं ऐकलं होतं फक्त की कोकण स्वर्ग आहे, आणि आता बघायला पण मिळतोय. आणि खरंच इकडे एवढी शांतता आहे. आता आम्ही ब्लॉग पण बनवतो ना, आम्ही माईक आणलाय, माईक घरामध्ये ठेवला. इथं माईकची काहीच गरज नाही, एवढी शांतता आहे इथं. म्हणजे इथं डिफॉल्ट ते डी नॉईस आहे इथं पूर्ण, है ना. आणि आता आम्ही इथून आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन इथं जाणार आहे, थोडं इथं गावामध्ये फिरणार आहे. तर काही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता पूर्ण आमची जेवणाची तयारी चालू आहे. तुम्हाला एक एक करून दाखवतो कोण कोण काय काय करायला लागले. सगळे मिळून आम्ही आवाज काम कर रे, टमाटरसाठी मगजमारी करायला लागली. थांब ना जरा बोलू दे ना. तर काय आता कोण टमाटर कापतंय, कोण काय करतंय, कोण चिकन बनवतंय, कोण आमलेट बनवतंय, सगळं तुम्हाला दाखवते. एक एक शेफ आहेत आपल्याकडे. सगळा पसारा झाला, सगळा किचनवर पसारा झाला. तसं का आयुष्यात पहिल्यांदा आम्ही जेवण बनवतो. हा आमचा मेन शेफ आहे एकदम. एवढा पसारा झाला. आणि हा किशोर आहे. गेले 1 तास झाले एक चूल पेटवते, अजून चूल पेटायला लागली तरी. त्याचे 4 अंडी अजून उकळत आहेत. मेन शेफ. कधीपर्यंत होईल जेवण? रात्री 8 वाजता पनीर टिक्का या सगळे. पनीर टिक्का ना, पनीर टिक्का असतो ते. पनीर टिक्का. ओके. आणि अजून काय दुसरा मेनू काय? दुसरा मेनू आपण चिकनचं मॅरिनेट करून ठेवला आहे. तर आपण चिकन सुका बनवणार आहोत. आणि ते 2 टोपं काय आहेत? याच्यामध्ये बिर्याणीचा राईस आपण उकळत ठेवला आहे. हा. आणि याच्यामध्ये अंडी उकळत ठेवले आहे. आणि फुल सिस्टम वाईज आपण सगळं जेवण करणार आहोत. आणि चॉपिंग म्हणजे आता याच्यामध्ये कांदा टमाटर सगळं लागेल ना, ते कधी कापायचं? ते बाहेर चालू आहे तिकडे, तुम्ही तिकडे बघू शकता. दाखव. या 2 बाया ठेवल्यात काय? 2 बाया आम्ही कामावरून मुंबईवरून आणल्यात शॉपिंग करायला. हे सँडविचसाठी चालू आहे हा. आणि ते बिर्याणीसाठी चालू आहे. अच्छा. पनीर टिक्का. अरे सगळ्यांनी मिळून करायचं असते. मिळून करायचं असतं. कापा कापी करायला पण प्रॉब्लेम मध्ये काय बोलणार तुला? म्हणजे ऐकतं खायचं फक्त, बस बाकी काय नाही. अरे तुमची चूल पेटून होते का नाही? तिकडे वरडावडी करत जाऊ. किती उशीर झाला? अरे किती उशीर आहे? 10 तास झाले नुसतं हेच करतायत. अरे चूल पेटली. चूल पेटवला, पुढची चूल कशी आयुष्यभराची पेटणार आहे? घंटा. आणि गाईज म्हणजे आता आम्ही म्हणजे ज्याच्या घरात आहे मेन शेफच्या, त्याच्या घरात ना बाहेरचा व्ह्यू बघा काय दिसतो, तुम्हाला दाखवत होता मग. हा बघा व्ह्यू बघा गाईज, फक्त तुम्ही. एवढी शांतता आहे ना इकडे गाईज. फक्त बेडकांचा आवाज येतो, बाकी काय नाही. एक मका त्याची चाकूनी कापत नाही. त्या लोकांनी चाकू घेतला, एक काम करा, एक्सप्लोबेट घ्या. एक्सप्लोबेट ड्रिल मशीन आहे का काम आहे आपल्याकडे? सगळं आणून द्यायला. अरे काय चाललं? हा मका तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितला असेल ना. पहिल्यांदा आयुष्यात असा मका असं तुम्ही कापत, असा कापत नाही. ते लोक वेल्डिंग मशीन सगळं हाताने कापायला लागले. काही नाही होणार. हे दाखवा, डेमो दाखवा, एक डेमो दाखवा. आधी हसून घे. हा शाबाश. हमारी छोरी है क्या छोरों से कम है क्या? अरे पण त्याचंच का कापायचं तुम्हाला? ते एक जोरात फटका मार ना त्याला.
चाकू तुटेल. त्याची आई येते ती तुटते मारते. तर काही आज आमचा म्हणजे पहिला दिवस आहे. आज म्हणजे दुपारी आम्ही पोचलो कोकणामध्ये. तर उद्या आम्ही कुठे कुठे जाणार आहे तर हाच आम्हाला फिरवणार आहे सगळीकडे. कांबे उद्या कुठे कुठे जायचं काय प्लॅन आहे? उद्या सकाळी उठल्यावर आपल्याला परशुरामाचं दर्शन करायचं आहे. म्हणजे असं किती लांब आहे इथून? पहिला स्पॉट असेल इथून फक्त अर्धा तासावर आहे परशुराम मंदिर. अच्छा, म्हणजे तिथे काय असं म्हणजे असं मेन आपल्याला पुढचे प्लॅन आपल्याला समजतील कसं काय. म्हणजे मेन तिकडे काय असं फिरायसारखं? परशुराम मंदिरमध्ये परशुराम घाट आहे हां जो आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटेल. हां चांगला व्ह्यू बघायला भेटेल. हां. देन त्याच्यानंतर परशुरामाचं आपलं दर्शन चांगलं करायला भेटेल. आणि त्याच्यानंतर आपण जे भिजायला जाणार होतो ते सवत्सडा. अच्छा. सवत्सडाचं जायचं तर आपल्याला. काय आमचं मेन लोकेशन तेच आहे. सवत्सडा म्हणून काहीतरी धबधबा आहे इथे आम्ही जाणार आहे. बघूया आधी आता जेवणाचं बघूया. हा मला बोलला की गावाला ते पनीर टिक्का म्हणजे ते रोस्ट करायचं ते स्टिक आहेत बोलला. आणि आता ऐन टायमाला यांनी टांग दिली आहे. तर यांनी जुगाड बघा काय भारी केला आहे. काय आणलंय तू? तुटलेल्या छत्रीच्या तारा आम्ही काढल्यात. आता याच्यामध्ये आम्ही ते पनीर आणि ते कांदा सगळं टाकणार आणि चुलीवरती रोस्ट करणार. म्हणजे जुगाडू नंबर 1 आहे आमचा शेफ. आणि पनीर टिक्का काहीच मी बनवतोय. तर पनीर टिक्का दाखवतो तुम्हाला तयारी काय काय केली. पनीर आणि हे सगळं टिक्का मसाला टाकून आपण मॅरिनेट करून ठेवलं. हे सगळं आता त्या स्टिकमध्ये आपण लावणार आहे. स्टिक दाखव. छत्रीच्या तारा ह्याला बोलतात स्टिक. पनीर टिक्का मी बनवते. दाखवतो छत्रीची स्टिक आणली आहे. ह्याच्यामध्ये आता मला पनीर टिक्का बनवायला लावले. ह्यानी मला गद्दारी करून मला बोललं तिकडं सगळं आहे माझं भावजी हे देणार ते देणार. इकडं आलं तर काय नाही. आम्ही छत्री तोडले आणि त्याच्यात तारा काढून त्याच्यामध्ये पनीर टाकतोय. आता दाखवतो पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं. छत्रीच्या तारा. आणि पनीर बरोबर नाही रे घालायला. तर काहीच फायनली आपली जेवणाची तयारी झालेली आहे. की दावत है बड़े भैया ये खाने के लिए लोग कपड़े फाड़ लेगा. एक बार खा रहे थे तो रिश्तेदार कपडे फाड़ लेते. याची काय चूल पेटलीच नाही शेवटपर्यंत. और रिश्तेदार तो कत्ल कर देना. चलो भाई आ जाओ. सगळ्या डिश आलेल्या आहेत. एक स्पेशल डिश बाकी आहे मेन शेफची. बंगालचा स्पेशल चिकन बनवला आहे. चिकन लेग पीस. चलो मेरा स्टाईल में. बंगालचा स्पेशल चिकन आहे. खांबे पहिलं सगळ्या डिशची नावं सांग. इसको क्या बोलते हैं खांबे? मायो चायनीज. काय बोलला? मायो चायनीज. मायो चायनीज. आणि हे कुठले? तंदुरी पनीर टिक्का. पनीर टिक्का. पनीर टिक्का. टिक्का आहे की टिक्का? टिक्का पनीर टिक्का. एक करपलेला टिक्का येते. आणि हे काय? बटर सँडविच. बटर सँडविच मी त्याच्यामध्ये बटर. आणि ही कुठली बिर्याणी आहे? चिकन लेग पीस. कांदा. इथले गुण कांदा तिका इथे द्यावं लागतंय. हे तो खातो ना कांदा. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा कोकणातला दुसरा दिवस आहे आणि आम्ही सकाळी 7ला उठून बाहेर जायचा प्लॅन होता. आता 2 वाजलेत. 2 वाजता मॅगी बनवली आहे आणि सगळं मॅनेजमेंट कुणाचं आहे तुम्हाला दाखवतो. नाही आपल्याला फिरायला न्यायचं सगळं मॅनेजमेंट ह्याचं होतं. मॅगीचं मॅनेजमेंट त्याचं आहे. नाही मॅगीचं कुठं बोललो मी. ठीक आहे चल एवढं काय बोलला. आणि संध्याकाळचा आमचा चायनीजचा स्पॉन्सर खांबे आहे. फिरायला जायचा पत्ता नाही. 7 वाजता. अरे पण सकाळी 7ला जायचं तुला. तू काय बोलला सकाळी उठतो मी. उठायची गोष्टच नाही. एकाला उठत सगळ्याला उठवायला पाहिजे ना. एक उठतो ते एक झोपतो. एक उठतो ते एक झोपतोय. स्वतः 10 वाजता उठलाय आणि आम्हाला सांगतोय 7 वाजता उठलाय. सगळे उठले 10 वाजता. आता आता पूर्ण प्लॅनिंग सांग कुठं कसं जायचंय.
तेराव परशुराम हम्म. संवत्सर. आणि सगळ्यात म्हणजे भारीवालं कोणचं आहे लोकेशन? संवत्सर. काय आहे तिकडे? धबधबा आहे. मोठा आहे ना? तिकडे जाऊनच सांगेल ना. तू कधी गेला नाही? तुला काय करायचं? आम्ही चांबा चौकसा केला नाही पेला नाही घेऊन चालले ते बघा नाही कुठली चालली नुसती. अरे पण हे काय आहे? शिव्या देऊ नको महादरच. तर काय आज आमचं म्हणजे पूर्ण आम्ही दिवसभर कोकणात फिरणार आहे. तर पहिलं जे लोकेशन आम्ही निवडले ते परशुराम मंदिर निवडले. तर आम्ही परशुराम मंदिरामध्ये आता आलो आहे. मंदिर खूप छान आहे. इथलं वातावरण तर एवढं मस्त आहे ना कोकणातलं की मुंबईला जायची परत इच्छाच होत नाही. काय बोलते इथं? नाही जाऊ वाटत ते छान आहे एकदम. आणि ही तर बोलते अजून 2 दिवस कसं तर सुट्ट्या काढून राहूया असं तसं. पण काय करणार, जावं तर लागणारच. मंदिर दाखव. मंदिर मंदिर आधी मंदिर. तर मंदिरामध्ये आम्ही आता आलेलो आहे. तर म्हणजे ओव्हरऑल मस्त होतं इकडचं मंदिर. पण इकडे एक असं नियम आहे की जर असं वेस्टर्न कपडे आपण घालून आलो ना तर स्पेशली लेडीज लोकांना इथं ओढणी घ्यायला होतं. आतमध्ये आपल्याला जाऊ देत नाहीत आणि इथेच आपल्याला ओढणी देतात आणि ती ओढणी घेऊन मग आपण आतमध्ये जायचं असतं. म्हणजे इथे इकडची अशी परंपरा आहे की असे ते छोटे वगैरे. पण तुम्ही कधी पण नेक्स्ट टाइम येताना तुम्ही याल इकडे तर ओढणी घेऊनच या. हा म्हणजे त्या लोकांचं पण कसं, कारण काय खूपच असे म्हणजे जास्त वेस्टर्न टाईप कपडे घालतात आणि देवासमोर जातात. त्यामुळे हा नियम आहे इकडे. तो चांगला नियम आहे आणि असलाच पाहिजे मंदिरामध्ये. आणि इकडचा जो परिसर जो आहे ना इथला व्ह्यू वगैरे मला व्ह्यू दाखवत होता. म्हणजे ओव्हरऑल खूप मस्त असं मंदिर आहे, डोंगरामध्ये आहे. मजा आली इकडे कोकणात. म्हणजे आलोय तर एक गोष्टी अशा बघायला भेटतात ना, खरंच आलोय त्याचं म्हणजे वर्थ इट आहे खूप. इकडचा व्ह्यू बघा, इकडचा व्ह्यू खास एवढा मस्त आहे ना, मग दाखवतो. हे बघा गाईज काय व्ह्यू आहे बघा. इथून पूर्ण असा घाट आहे हा परशुराम घाट. मस्त आभाळ वगैरे आले. आता पाऊस येईल इकडे. आता आमच्या ग्रुपमध्ये ना पोहायला चाललंय. पण त्याला जाऊ का नको असं होतं. जाऊ का तू तिथे थांबलाय तो अजून विचारच करतोय. अरे जा ना अमित. ए अमित जा ना, तुला जायचं तर जा मी व्हिडिओ काढतो. एवढा जर लाजायला लागलाय ना तू, आता तो पोरगा पण गेला ना, तुझी पावायची इच्छा तर जा ना. तर गाईज फायनली अमित चाललेला आहे. जा आता, येतं पवायला तरी पण विचार करायला लागलाय. हा शाबाश. हा उभा राहा. एवढा डीप आहे रे. डीप आहे ना, जा. अरे जा ना, पोह ना. आता आपण कुठे चाललोय? तर आता आम्ही इकडून जाणार आहे. इकडेच पुढे ना एक घाट जिथे संपतो ना परशुराम घाट, तिकडे एक सव्वद चढा असं काहीतरी धबधबा आहे. त्या धबधब्यावर जाणार आहे आणि मस्त भिजणार आहे. हे झालं का तुमचं? हा आमच्यामध्ये फक्त एकच जण पोहला. हा त्याची इच्छा कालपासून एवढी इच्छा होती पोहायची, आज त्याची इच्छा पूर्ण झाली. तुम्ही लोक तर आले ना तर काय करणार? आता मला पोहता येत नाही तर मी काय येऊन काय तिथं करू? ठीक आहे, धबधब्यावर आता जाऊ चला. हा धबधब्यावर पोहतो मी. छोट्या मोठ्या जागी पोहत नाही, डायरेक्ट मोठ्या जागी धबधब्यावर डायरेक्ट धबधब्यावर उडी. हे बघा इथे गौशाळा पण आहे. घोडा कुठे? घोडा आहे. आणि हे स्कॅनर कशासाठी असतं रे? हे म्हणजे काय करायचं, गाईसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ते गवतं तिकडे आहे ती ठेवलेली घ्यायची आणि त्यांना खायला द्यायचं. अच्छा, म्हणजे आपल्या मनाने काय असं रेट असेल ना? 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये जास्तीत जास्त, त्याच्यावर नाही. आपण म्हणजे गाईस इथे असा स्कॅनर लावलेला असतो. दानपेटी पण आहे, पण आता आजकाल कसं ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे या लोकांनी स्कॅनर लावले तिकडे असे.
आपण स्कॅन करायचं आणि आपल्या म्हणजे गवत टाकायचं. शब्बाश रे शब्बाश. माझी चप्पल राहिली होती वरती घेऊन आली बघा माझी बायको. किती चांगली आहे बघा. घे आता काय घालू पण काय तुला मी? हा थांब आलो, नीट घाल मला. हा हा. आणि म्हणजे दर्शनाचा व्हिडिओ आम्ही यासाठी नाही टाकू शकलो की कारण की इथं सक्त मनाई आहे, अलाउड नाही आतमध्ये. त्यामुळे आम्ही आतमधल्या विरतीचा काय व्हिडिओ काढला नाही. आणि मूर्ती पण खूप छान होती. मी तर पहिल्यांदा असं ते काम आणि काळ देवाची मूर्ती मी पहिल्यांदा बघितली. पूर्ण मंदिर लाल दगडामध्ये बांधलेलं आहे. हा मग कोकणामध्ये मी ते पहिल्यांदाच बघितलं. त्याला जांबा बोलतात, जांबा. मला नाही माहिती त्यातलं. हा इकडे आपल्या इकडे कसं विटा असतात, तसं यांच्या इकडे ते जांबा विटा आहेत, जांबा. तरी मस्त आहे इथं, म्हणजे मजा तर येते. आता इथून आम्ही जेव्हा धबधब्यावर जाणार ना, तिकडचा जो व्ह्यू आहे ना, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, खूप मजा येणार. स्टे ट्यून काय? स्टे ट्यून म्हणजे पुढं बघत राहा. हा जेव्हा बघा तेव्हा मला अडवत असतो बोलताना. काहीच आपण आता जस्ट परशुराम घाटामध्ये पोचलोय आणि पाऊस पण पडतोय, गरमागरम वडापाव पण घेतले. तो आम्ही कसा वडापाव? A1 10 पैकी किती? 10 पैकी 10. कांदा पण नसतो. तुम्ही काय खाता रे वडापाव? आम्ही चहा पिलो. आता आम्ही खरं बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. का? त्यापासून आम्ही जे केलं काय अरे पण वडापाव खा ना, मस्त कांदा बिंदा आहे वडापावमध्ये. चाय पिऊन समाधान आहे. बाहेर मस्त घाटात पाऊस आहे, हातात वडापाव आहे आणि हे दोघं मोबाईल बघत बसलेत. आम्ही सकाळी जे करामत केली तुम्ही बोललो तर तुमचं खरं बाहेर कुठे आणि घरात भांडणं लागते, त्याच्यात आम्हाला खरं बोलायचं नाही. तर गाईज आम्ही आता सवतसडाला पोचलोय आणि आता एक हप्ता पाऊस नसल्यामुळे इथं काय जास्त पाणी नाही आहे. जेवढं आहे तेवढं म्हणजे ठीक आहे, चांगला व्ह्यू आहे. तुम्हाला पण दाखवतो व्ह्यू. अरे कांबे, आता एक हप्ता पाऊस बंद झाल्यामुळे पाणी नाही काय? बंद आहे म्हणून पाणी पण खूप कमी आहे. मग आता पूर्ण भरून असतं का इथं? भरून असतं पूर्ण एकदम. अच्छा, तरी पण हाय पाणी भरपूर आहे. आहे खूप आहे धबधब्यामध्ये आहे. हा ना, मला आता मागचा व्ह्यू दाखवतो. हाय पण एवढं पाणी नाही. 4 पायऱ्या चढून एवढा दम लागला, सगळे म्हातारे झाले आता. ओ माय गॉड, दिस इज द रिडिक्युलस. आणि काय तुम्ही व्ह्यू बघा कडक. आई ग, आणि वरून जे पाणी पडतंय ना, त्याची जी हवा सुटली आहे ना, म्हणजे बारीक फवारा लागतो, ते तो एवढा मस्त वाटतोय ना. आम्हा तुम्हाला पण दाखवतो. लांबून गेला पाहिजे, लांबून. तर गाईज आमची ट्रिपचा शेवटचा दिवस आज आणि आता आम्ही इथे निघालोय घरी जायला. आणि इकडून जायचं मनच नाही होत आहे. काय माहिती, इथलं वातावरण एवढं म्हणजे मस्त आहे ना, इथून हलायचं मनच नाही करत आहे. लगेच 2 दिवस नेक्स्ट टाइम येऊ अजून. 2 दिवस कसे गेले काय कळलं पण नाही. आणि खरंच कोकण खूप जे म्हणतात, स्वर्ग आहे, स्वर्ग स्वर्ग. ते म्हणतात ना कोकणाला स्वर्ग काय म्हणतात ना, ते आम्हाला इथे येऊन राहून कळालं. मेन आम्ही मागच्या वेळी आलेलो पण एवढं काय एक्सप्लोर करायला भेटलं नाही. पण असं प्रॉपर जर इथं कोण म्हणजे असं राहत असेल आणि त्याच्या घरी वगैरे आलो ना आपण, तर मस्त आहे कोकण. कम से कम 5-6 दिवस तर इथं राहायला आलंच पाहिजे, तरच मजा आहे. नेक्स्ट टाइम येऊ आपण. तुला कसं वाटलं कोकणात येऊन? मस्त वाटत. जायचं मन नाही करत. बघू आता, येऊ परत. मजबुरी आहे, मजबुरी. तर गाईज आम्ही आता हा ब्लॉग इथेच संपवतो. तर आम्ही चाललोय म्हणजे आता मुंबईला निघालो आम्ही आता. आणि इथपर्यंत बघितला आहे व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेत राहू. आता लॉंग व्हिडिओ बनवायला आम्ही चालू केला. ते डेली ब्लॉग पण आम्ही बनवणार आहे. त्यासाठी तुमचं प्रेम राहू दे आमच्यावरती. सपोर्ट करा. बाय.